जय शिवराय शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 ते 2027 साठी आता पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यावेळी ही नोंदणी डिजिटल पद्धतीने होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाकडून याबाबत 10 ऑगस्ट 2026 रोजी महत्त्वाचे पत्र काढण्यात आले आहे। त्यामुळे खरीप पिकांची नोंदणी कशी होणार, ती कधीपर्यंत करायची आणि ही नोंदणी शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर या व्हिडिओवर आपण पहिल्यांदाच असाल तर आपल्या कृषी रडार चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच अधिकृत माहिती आपल्याला प्रत्येक वेळेस मिळत राहील। खरीप हंगाम 2026 ते 2027 पासून केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हिस म्हणजे DCHMH मोबाईल ॲपच्या माध्यमातून पिकाची नोंदणी केली जाणार आहे। याचा साधा अर्थ असा आहे की तुमच्या शेतातील प्रत्यक्ष कोणते पीक आहे त्याची डिजिटल स्वरूपात नोंद केली जाणार आहे। पीक नोंदणीची प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे सांगितले आहे। म्हणजे शेतातील खरीप पीक नोंद करण्यासाठी ही संपूर्ण कालावधी निश्चित करण्यात आली आहे। आता इथे शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, या नोंदणीमध्ये तुमचे गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांकानुसार प्रत्यक्ष शेतात कोणते पीक घेतले आहे याची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे। ही माहिती पुढे क्रॉप रिअलिटी म्हणजे पिकांच्या डिजिटल नोंदीमध्ये अद्ययावत केली जाणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही पीक नोंदणी एवढी महत्त्वाची का आहे, तर शासनाच्या पत्रात याचे स्पष्ट कारण दिले आहे की या नोंदीचा उपयोग विविध कृषी योजना, पीक विमा, आपत्तीच्या काळातील मदत कृषी आणि ॲग्रीस्टॉक अंतर्गत केली जाणार आहे। म्हणजेच तुमच्या शेतात नेमके कोणते पीक आहे याची अधिकृत डिजिटल नोंद तयार होणार आहे। त्यामुळे पीक विमा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर मिळणारी मदत तसेच भविष्यातील विविध कृषी योजनांसाठी ही माहिती उपयोगी ठरणार आहे। आता आणखी एक महत्त्वाचा भाग समजून घ्या, शासनाने हे काम फक्त कागदावर ठेवलेले नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कामाचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। महसूल आणि कृषी विभागातील संबंधित अधिकारी तसेच क्षेत्रीय यंत्रणा आवश्यक सूचना देण्यास सांगण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक नोंदणी करताना काही अडचण आल्यास महसूल आणि कृषी विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी समन्वय ठेवून त्याच अडचणी तात्काळ निराकरण करावे असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत पीक नोंदणी काम 100% पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी याचा सरळ अर्थ काय, तुमच्या शेतात खरीप हंगाम कोणते पीक घेतले आहे त्याची नोंद डिजिटल पद्धतीने होणार आहे। ही नोंद तुमच्या गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांकाशी संबंधित असणार आहे आणि पुढे विविध सरकारी कृषी योजनांमध्ये तिचा उपयोग केला जाणार आहे। त्यामुळे पीक नोंदणीची प्रक्रिया तुमच्या गावात कशी सुरू आहे, तुमच्या शेतीची नोंद कधी आणि कशी कोणत्या पद्धतीने केली जाणार आहे याची माहिती स्थानिक पातळीवर संबंधित महसूल किंवा कृषी विभागाकडून नक्की घ्या। विशेषतः पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या नोंदीकडे दुर्लक्ष करू नये, कारण शासनाच्या या पत्रात पीक नोंदणीच्या माहितीचा उपयोग पीक विम्यासाठी केला जाणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे। एकंदरीत पाहिले तर खरीप 2026 ते 27 पासून पीक नोंदणी ही डिजिटल पद्धतीने करण्याचा महत्त्वाचा बदल आहे। 11 ऑगस्ट पासून प्रक्रिया सुरू झाली असून 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत तुमच्या शेतीतील प्रत्यक्ष पिकाची माहिती डिजिटल नोंदणीत योग्य प्रकारे येणे हीच या प्रक्रियेला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचमुळे तुमच्या गावात पीक नोंदणी सुरू झाली आहे का, तुमच्या शेताची नोंद झाली आहे का आणि नोंदवलेले पीक योग्य आहे का याची माहिती वेळेस करून घेणे महत्त्वाचे आहे। या शासन पत्रानुसार एवढीच खरी आणि महत्त्वाची माहिती आहे। पीक नोंदणीची माहिती तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना उपयोगी पडू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचावा आणि आपल्या कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।